जरांगेमुळे मराठा आणि ओबीसी समाजात अंतर पडलं। जरांगे मुंबईत आणखी एक दिवस थांबायला हवे होते। पोलिसांनी सर्वांना सरळ केलं असतं। मराठा आंदोलनावरून भुजबळांनी जरांगेवर निशाणा साधलाय। किल्ले रायगडावर दीपावली साजरा करण्यात आली आहे। दिवाळीच्या निमित्तानं शिवप्रेमींनी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जल्लोष केला। रायगडावरील नगारखाना, राजदरबार, शिरकाई देवीचे मंदिर या ठिकाणी आकाशकंदील आणि पणत्या लावल्या आहेत। बीडमधील ओबीसी मोर्चातून भुजबळांनी एल्गार पुकारला। ओबीसी आरक्षण संपलं म्हणत 15 जणांनी आत्महत्या केल्या। मराठ्यांच्या आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये तसेच जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी भुजबळांनी सरकारकडे केली आहे। लासलगावात कांद्याचे दर कोसळले। बाजारात कांद्याला कमाल 900 तर किमान 300 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च देखील निघणं कठीण झालंय। बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं ऐन दिवाळीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतायत। कांदा सडल्यानं कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। कांद्याला प्रति किलो 10 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। जरांगेंनी जीआर मधील विखेंकडून पात्र शब्द काढला। विखेंनी महाराष्ट्रात विखार पसरवला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी राधाकृष्ण विखेंवर टीका केली आहे। सर्वसामान्य प्रवाशांच्या आयुष्यातील जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची दुरावस्था पाहायला मिळाली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आगाराची बस प्रवासी वाहतूक करत असताना या बसला दरवाजा नसल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। राज्यात अनेक बस आगारात एसटी बसेसची अशीच दुरावस्था झाली आहे। जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या इम्रान भिस्ती या तरुणानं सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारा एक रील व्हायरल केला होता। संबंधित व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करत इम्रानला ताब्यात घेतलं। संभाजीनगरमधील मराठा आंदोलकांनी थेट मंत्र्यांना गाठत जाब विचारलाय। जीआरमुळे फसवणूक झाल्याचं सांगत मराठा आरक्षणाचा जीआर खोटा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। राधाकृष्ण विखे यांना देखील मराठा आंदोलकांनी अडवलं।